नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 या ठिकाणी 2024 लिहिलंय, कारण की तुमची परीक्षा ही 2024 मध्ये होत आहे. तर त्याचे हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण की आपण प्रश्नांचा सराव घेतला होता, त्यामध्ये बऱ्याच कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत हॉल तिकीटच्या संदर्भात, की आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये किंवा डाउनलोड करण्यात अडचण जात आहे. तर पहा मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमचं रजिस्ट्रेशन नंबर पासून रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवता येणार आहे, तो कुठे टाकायचा आहे, आणि त्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट कशा पद्धतीने घेता येणार आहे ती संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला मेल ओपन करायचा आहे. तुमचा जो जीमेल आहे तो ओपन करायचा आहे आणि मेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी ज्या 3 लाईन्स दिसतात त्यावर क्लिक करायचं आहे. ते कशासाठी? अगोदर आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेणार आहोत. जर ज्या मेलवरून तुम्ही अर्ज केलेला आहे, जो मेल फॉर्म भरताना दिला होता, तो मेल या ठिकाणी लॉग इन असणं गरजेचं आहे. नंतर या 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही जर आले, विविध टॅब तुम्हाला दिसतील. तर यामध्ये ऑल मेलवर क्लिक करायचं आहे. ऑल मेल कशासाठी? कारण की काही मेल जे आहेत ते हाईड झालेले असतात. ऑल मेलवर क्लिक केल्यानंतर सर्व मेल ओपन होतील. नंतर पहा मित्रांनो, ऑल मेलवर क्लिक केल्याच्या नंतर वरती काय सर्च करायचं आहे, तर आयबीपीएस हे टाईप करून सर्च करायचं आहे. आयबीपीएस सर्च केल्याच्या नंतर आयबीपीएसचे जे संपूर्ण मेल असतील तुम्हाला आलेले, ते या ठिकाणी ओपन होतील. यामध्ये हा जो मेल आहे तो ओपन करायचा आहे. तुम्ही आता पाहू शकता, सर्व मेल जे आहे ते ओपन करून पाहू शकता. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे. हा मेल का ओपन करायचा आहे? यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो असणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता, वरती नाव, त्याच्या खाली रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे आणि खाली तुमचा पासवर्डही असेल. तर हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा आपल्याला महत्वाचा आहे. हा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी गरजेचा आहे. तर पहा मित्रांनो, ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाचा रजिस्ट्रेशन नंबर अगोदर मिळवायचा आहे. नंतर कुठे जायचं आपल्याला? ऑफिशियल वेबसाईटवर हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्ही कॉपी करून घ्या. यानंतर आपण डाउनलोड करण्याच्या वेबसाईटवर जाणार आहोत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट सेक्शन मध्ये आपण त्याला पिन करून देऊ. त्या लिंकवर गेल्यानंतर तर पहा मित्रांनो, ही जी आहे लिंकवर आपण आलेलो आहोत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लिंकवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हॉल तिकीटची माहिती त्यांनी दिलेली आहे. 4/6/2024 ते 12/6/2024 या दरम्यान प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे. अगोदर काय आहे? लँग्वेज आहे, म्हणजे हॉल तिकीटच्या ज्या सूचना असतात किंवा सेंटरचं नाव असते, ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतात त्या तुम्हाला मराठीमध्ये हव्या आहेत की इंग्रजीमध्ये हव्या आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये जर तुम्हाला मराठीमध्ये सूचना हव्या असतील तर तुम्ही मराठी सिलेक्ट करा. नंतर पहा, रजिस्ट्रेशन नंबर, जो रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी केलेला होता तो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. नंतर पहा, डेट ऑफ बर्थ, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जी टाकायची आहे त्याचा फॉर्मॅट कसा आहे? अगोदर दिवस, म्हणजे तुमचा जन्म जर 1 तारखेला 2 तारखेला झालेला असेल तर तुम्ही 02 टाकणार आहात. 21/22/23 जर झालेला असेल तर 21/22/23 अशा पद्धतीने टाकणार आहात. तर पहा, अगोदर डेट टाकायची आहे. त्यानंतर हा जो डॅश आहे तो तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर हा डॅश द्यायचा आहे. नंतर महिना, कोणत्या महिन्यात तुमचा जन्म झालेला आहे तो महिना टाकायचा आहे. त्या महिना जर 1 डिजिटचा नंबर असेल तर 0 देऊन टाकू शकता. म्हणजे जर 9व्या महिन्यात जन्म झालेला असेल तर 09 अशा पद्धतीने, आणि 11-12 मध्ये झालेला असेल तर 2 डिजिट ऑलरेडी भरणार आहे. आणि इयर पहा मित्रांनो, ज्या वर्षी जन्म झालेला आहे ते फक्त इयरचे शेवटचे 2 अंक टाकायचे आहे. म्हणजे जर जन्म 1999 असेल, 1998 असेल तर फक्त 99 आणि 98 टाकायचा आहे. 2002 2003 जर असेल तर या ठिकाणी तुम्ही 0302 अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता. तर पहा, सर्वात महत्त्वाचा अगोदर आहे रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आहे पासवर्ड, आणि हा जो कॅप्चा कोड आहे तो जसाचा तसा फिल करायचा आहे. सेम टू सेम पद्धतीने कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि खाली लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. आता पहा, काही जण म्हणत असतील की त्यांचा ईमेल बदललेला आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर त्यांच्याकडे नाही, तर फॉरगॉट पासवर्डचा सुद्धा वापर करून या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर तुमचा पुन्हा मिळवू शकता. तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं गरजेचा आहे. तर पहा, फॉरगॉट पासवर्डचा पर्याय निवडून तुम्ही तो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो परत मिळवू शकता. पहा मित्रांनो, सर्व डिटेल भरल्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर जसं तुम्ही क्लिक करसाल तसं तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड होईल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉग इन बटनावर जसं आपण क्लिक केलंय तसं प्रवेशपत्र डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करू शकता. PDF फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर क्लिक प्रिंटचं ऑप्शन वरती दिलेलं आहे. यावर क्लिक करून PDF जी आहे ती तुम्ही सेव्ह करू शकता. तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस जाणून घेतलेली आहे. जरी तुम्हाला काही अडचण येत असली तर तुम्ही कमेंट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.